या राज्यातल्या जनतेला झाला पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांनी घेतली आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की आता आपल्याला या ठिकाणी आणखी या राज्याचा विकास करायचा आहे, या देशाला जागतिक दर्जावर नेण्याचं काम केलं, जगामध्ये देशाला आपल्या नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं, हे आपल्याला विसरता येणार नाही। आणि म्हणून आज या रावेरच्या आपल्या चंद्रकांतच्या मतदारसंघामध्ये काय पाहिजे म्हणाला चंद्रकांत? मुक्ताईनगर, मुक्ताईनगर आणि मुक्ताईच्या नावाने पर्यटन क्षेत्र झालं पाहिजे। चंद्रकांत म्हणाले 50 कोटी याच्यासाठी पाहिजे। 50 खोके नाहीत, 50 कोटी मागितले। ते कशासाठी? पर्यटन क्षेत्रासाठी, या जनतेच्या सेवेसाठी। हे असे आमचे लोक आहेत, ताकदीने उभे राहिले आणि आज फक्त काय मागतायत तर आपल्या मतदारसंघातल्या विकासासाठी पैसे मागतायत। मला काय मिळालं यापेक्षा माझ्या मतदारसंघामध्ये मी काय देऊ शकतो हे बघणार हा चंद्रकांत पाटील, हा तुमचा आमदार आहे। ह्याच्यात फरक आहे। कोणी उद्योगपती आल्यानंतर माझं काय हे म्हणण्याचं काम लोक करत होते, म्हणून उद्योग जात होते। आज उद्योग आल्यानंतर आम्ही त्याला सबसिडी देतो, सिंगल विंडो क्लिअरन्स देतो, रेड कार्पेट देतो आणि त्याला सांगतो तुला काय काय मदत पाहिजे ती सांग, आम्ही तुला देतो, म्हणून उद्योग येऊ लागले। बांधवांनो आणि भगिनींनो, गेल्या 2 वर्षात 5 लाख कोटीचे करारनामे आपल्या राज्यामध्ये केले। इतर देशातले लोक आपल्या राज्यात येऊ लागले उद्योग करायला आणि म्हणून त्याच्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे, त्यांना रोजीरोटी मिळणार आहे। आणि म्हणून हे लोकाभिमुख सरकार आज या राज्यामध्ये काम करतंय। माता भगिनींचं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं। चंद्रकांतनी मागितलेले मगाशी 50 कोटी रुपये हे स्वतःसाठी नाही, या तुमच्या मतदारसंघातल्या तीर्थक्षेत्रासाठी आणि आपल्या मुक्ताई पर्यटन स्थळासाठी। त्यांच्या चरणी वंदन आपण सुरुवातीलाच केलंय, त्यामुळे हे 50 कोटी रुपये या पर्यटन स्थळासाठी सरकारच्या वतीने दिले जातील, हाही निर्णय आपण घेऊया। येणाऱ्या बजेटमध्ये त्याची तरतूद करून घेऊ आणि मगाशी आपण बोदवड उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक 2चं टेंडर देखील लवकर काढण्याच्या सूचना मी ताबडतोबीने देतो। आणि म्हणून मगाशी गुलाबराव आपण जे सांगितलं त्या बाबतीत देखील आता तातडीने संबंधित लोकांना सूचना देऊन हे जे दोन्ही पूल जे आहेत याला कुठेही पैसे कमी पडता कामा नये, कारण हे शेवटी लोकाभिमुख लोकांसाठी हे पूल होत आहेत। आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा एवढं सांगेन की हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन झालेलं सरकार आहे। आणि म्हणून लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, ते जरी खरं असलं तरी माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस। सर्वसामान्य माणूस जेव्हा आपल्या डोक्यात असतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या अडचणी, त्याच्या वेदना, त्याची दुःख आपल्याला कळतात। आणि म्हणून हे सरकार हे लोकांचं, आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून चंद्रकांत तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही। तू संघर्षशील, खरं म्हणजे एक लढवय्या कार्यकर्ता आहे। तुझ्या पाठीशी हा एकनाथ शिंदे कायम उभा आहे।
धन्यवाद. जय हिंद.